नमस्कार, मी छाया जोशी. आपण आज कथा ऐकत आहोत. फड. लेखक विजय काकडे आणि सादरीकरण छाया जोशी. तर चला सुरू करूया. गाडगेवाडीची यात्रा भरली होती. गाडगेवाडी हे परिसरातील सर्वात मोठे गाव होते. पहावे तिकडे हिरवेगार शिवार होते. त्यामुळे गावात पैसा बक्कळ होता. लोक बागायतदार होते, तालेवार होते. पण असे असतानाही गावाची नियत चांगली होती. पाप कमी आणि पुण्य जास्त होते. गावाचे कुळदैवत भैरोबाची दरवर्षी दणक्यात यात्रा भरण्याची व ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक यायचे. यात्रा बाकी पाहण्यासारखी असायची. देवाचा भव्य दिव्य छबिना, अफलातून सोंगे, डोळे, दीप विणारा रथोत्सव, कुस्त्यांचे आखाडे आणि गाजलेला तमाशा ही गाडगेवाडीची ओळख होती. त्या वर्षी 8 दिवस आधीच यात्रेच्या कार्यक्रमाची जाहिरात गावोगावी झळकली. जाहिरातीतील सर्वात मोठे आकर्षण होते ते म्हणजे विठाबाईचा तमाशा. विठाबाईचा तमाशा म्हटल्यावर रसिकांचे काळीज टनाटना उडायला लागले होते. कारण विठाबाई म्हणजे तमाशाचे सर्वोच्च बिंदू होते. तिचा तमाशा पाहायला लोक उलथेपालथे व्हायचे. त्यामुळे गाडगेवाडीची यात्रेची जाहिरात पाहिल्यापासून गावोगाव चर्चा सुरू झाली. लोकांना कामधंदा सुचेना. 8 दिवस 8 वर्षासारखे वाटू लागले. विठाबाईचा तमाशाच तसा नामांकित होता. विठाबाई ही तमाशाची ओळख होती. विठाबाई म्हणजे तमाशाची राणी होती. विठाबाई म्हणजे सौंदर्याची खाण होती. तर विठाबाई नृत्याची बिजली आणि जणू स्वर्गातील अप्सराच होती. एकदाची प्रतीक्षा संपली. यात्रेचा दिवस उजडला. सासवडहून शामराव आणि त्यांची मित्रमंडळी 4 बैलगाड्या घेऊन जुंपून निघाले होते. 4ही गाड्या नारळाच्या झावल्यांनी सजवल्या होत्या. बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झुली घातल्या होत्या. शिंगे घोळसून त्यांना शेंब्या लावलेल्या होत्या. बैलाच्या गळ्यात 5-5 किलोचे चाळ बांधलेले होते. शामराव मोठा हौशी गडी होता. वडील बैलांचे सुप्रसिद्ध व्यापारी होते. घरी जमीन जुमला, नोकर चाकर सर्व काही होते. शिवाय 4-2 वर्ष मुंबई करून आला होता. त्यामुळे राहणीमान कडक होते. रेमंडचे कपडे वापरायचा. पायात बाटाची चप्पल असायची. दररोज लाईफबॉय साबणाने आंघोळ करायचा. गावात शामरावचा वेगळाच दरारा होता. त्याच्या नादाला सहसा कोणी लागत नसे. विशेषतः पत्ते खेळण्यात त्याचा हात कोणी धरत नसे. शामराव दिसताच अनेक लोक डाव सोडून जात असत. कारण शामरावची खेळण्याची एक वेगळीच खासियत होती. ती म्हणजे 3 पत्त्याच्या डावात शामराव कधी खोली देत नसत आणि पॅक होत नसत. त्यामुळे समोरच्या भिडूला त्याच्या पत्त्यांचा अंदाज येत नसे. याचा परिणाम म्हणजे त्याच्या भिडूची कधी दिवाळी होत असे तर कधी दिवाळी निघत असे. असो, मजल दरमजल करत अखेर गाड्या घाडगेवाडीपर्यंत पोहोचल्या. गावाबाहेर मोठ्या पटांगणात गाड्या सोडून शामराव आणि मंडळी तमाशाकडे उधळली. गावातल्या पिंपळाच्या पाराखाली तमाशा नुकताच उभा राहिला होता. गणगवळण चालू होती. ढोलकी कडाडत होती. ढोलकीच्या आवाजाच्या दिशेने गडी जोशात उधळत होते. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकदाचे सगळे फडात पोहोचले. विठाबाईच्या तमाशाचे स्टेज पाहून डोळ्याचे पारणे फिटत होते. शामरावाने 1-2 जिवलग साथीदारांसह पुढे मोक्याची जागा पटकवली. थोड्या वेळातच सोंगाड्याची बताव झाली. मग कलगीतुरा झाला आणि मग एकदाची विठाबाईची एंट्री झाली. प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रेक्षकांनी तिचे स्वागत केले. विठाबाईला पाहून सगळ्यांचे डोळे दिपले. काय ते लावण्य, काय ते सौंदर्य! आ हा हा! पाहताच ती बाला कलेजा खल्लास झाला. एवढेच काय ते वर्णन करता येत होते. बाईने पहिल्या नजरेचा बाण सोडला आणि सबंध पब्लिक वेडे झाले. जो तो हात पुढे धावायला लागला. अशी लावण्यवती आजवर कोणी पाहिली नव्हती. तिच्याबद्दल जे काही ऐकले होते ते खूपच कमी होते. आता जे काही समोर होते ते पाहून कुणाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नाचताना अगदी चवळीच्या शेंगेसारखी तिचे अंग वळत होते. तिच्या जादुई अदाकारीने पाहणाऱ्याचे काळीज अक्षरशः चेंडूसारखे उडत होते. लोकांची 5 मिनिटं तर तिला निहाळण्यात गेली. गाणे संपवून ती आत गेली तरी लोक स्वतःतच हरवलेले होते. पुढच्या गाण्याला मग दुसऱ्या 2-4 स्टेजवर आल्या. त्यासुद्धा दिसायला सुंदर होत्या, पण विठाबाईच्या तुलनेत खूपच फिक्क्या होत्या. त्यामुळे पब्लिकचा हिरमोड झाला. सगळेजण ते गाणे संपण्याची वाट पाहू लागले. काहींनी तोपर्यंत तंबाखूचा विडा मळून तोंडात टाकला, तर काहींनी बसायला नीट जागा करून सावरून बसले.
जेणेकरून विठाबाईचे लक्ष आपल्याकडेच जाईल. विठाबाई विठाबाई असा आवाज देत पब्लिकमधून घुमू लागल्यावर मग पुढच्या गाण्याला विठाबाई समई डान्स करण्यासाठी स्टेजवर आली. यावेळी तिच्या दोन्ही हातामध्ये 2 पेट्या समया व डोक्यावर एक भली मोठी समई होती. त्या सगळ्याचा भार तोलून ती अप्रतिम नाच करत होती. जेव्हा पाठीमागे लवून तिने अर्ध कमान केली तेव्हा तर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. घाडगेवाडीतील पाटलांचा तारणा बांड पोरगा प्रताप पुढेच शाही थाटात बसला होता. त्याने पुढे जाऊन स्टेजच्या मध्यभागी 1 रुपयाची कडक नोट घडी करून ठेवताच विठाबाईने ती गुडघ्यावर बसून दोन्ही हात मागे करून तोल सांभाळत आपल्या डोळ्यांच्या पापणीने उचलली व त्यानंतर उभे राहून नोट बक्षीस देणाऱ्या प्रतापरावला मुजरा केला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. विठाबाईला नृत्याची बिजली आणि फडाची राणी का म्हणतात त्याचे उत्तर लोकांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाले होते. हे सगळे घडत असताना शामरावाने 2 रुपयाची नोट काढून हात पुढे करून विठाबाईला सूचक इशारा करताच तिने हरणीच्या चपळाईने धावत येऊन ओढून घेतली. हे दृश्य पाहून प्रतापरावने तोंड फिरवून घेतले. तो चांगलाच चिडल्यासारखा दिसले. आपल्याशी पंगा घेणारा कोण आहे याची चौकशी दबक्या आवाजात तो करू लागला. तेवढ्यातच या रावजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची हे फक्कड गाणे घेऊन विठाबाई आली. त्यावेळी गाण्याचा संबंध मुखडा तिने शामरावांकडे बघून गायला. शामराव यावर नागासारखा डोलायला लागला. मग प्रतापरावने आपल्या खिशातून हिरवीगार 5ची नोट काढून दिली. विठाबाईने तिकडे जाऊन नाचू लागताच प्रतापरावच्या म्होरक्यांनी एकच जल्लोष केला. पण तो क्षणिक ठरला, कारण कोणाला काही कळायच्या अगोदरच शामरावने सोंगाड्याला बोलावून 10ची नोट त्याच्याकरवी विठाबाईला पोच केली होती व शामरावला सूचक इशारा केला. फड आता भारी रंगू लागला होता. त्यानंतर काही वेळ दोघा नामांकित ढोलकीवाल्यांची अप्रतिम जुगलबंदी झाली. त्यावर विठाबाई थुई थुई नाचू लागताच वातावरण भारून गेले. त्यात प्रतापरावने 20ची तर शामरावाने 50ची नोट कधी उडवली हे कोणाला कळलेच नाही. त्यानंतर अचानक विठाबाईला मध्येच थांबवत प्रतापरावने 100 रुपयाची नोट दाखवत फरमाईश केली, चल होऊन जाऊ दे कुण्या गावात चाल पा खरू. मग क्षणाचाही विलंब न करता ते गाणे चालू झाले. मग काय विचारता, घाडगेवाडीकरांनी अशी काही टर उडवली की काही विचारू नका. शामराव अगदी लालबुंद झाला होता. पण त्याही परिस्थितीत त्याने स्वतःला सावरीत तब्बल 100च्या 5 नोटा पत्त्याच्या पाण्यासारख्या धरून विठाबाईच्या अंगावरती ओवाळल्या व म्हणाला, सासवडकरांचा नाद करायचा नाही, हितच होऊन जाऊ दे, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा. आता सगळे पब्लिक अचंबित झाले होते. पुढे काय घडणार ते कोणाला काही कळत नव्हते. गाणे चालू झाले त्यावेळी प्रतापरावच नव्हे तर संबंध गावातले थंडावले होते. प्रतापरावची उलघाल वाढली, कारण शामरावाची ही चाल त्याला अपेक्षित नव्हती. शामराव मात्र विजयी मुद्रेने डोलत होता. त्याचे साथीदार तर अक्षरशः नाचायचेच बाकी होते. पाटलाच्या पोराचा आता संयम तुटला होता. तो घामाघूम झाला होता, कारण आता त्याला त्याचीच नव्हे तर गावच्या प्रतिष्ठापनाला लागली होती. क्षणभर विचार करून तो झटक्यात उठला व कमरेचा बटका हिसकावून स्टेजवर विठाबाईच्या समोर रित्ता करीत ओरडला, हे घे पुर्रे 1000 रुपये, तू बी जिंदगीभर पाटलाचं नाव काढशील. प्रतापरावचा हा आविष्कार पाहून आता खुद्द विठाबाई अचंबित झाली होती, कारण तिच्या तमाशाची आजपर्यंतची अधिकतम सुपारी होती 300 रुपये. शामरावाकडे बघून प्रतापराव गरजला, वाघासंग लढायचं ओल्या कुत्र्याचं काम नाही. या वाक्यावर शामरावाने मान खाली घातली. शामरावचे साथीदार खुणवायला लागले, चला आता निघायचं का गावाकडं. शामरावाच्या गोटातील चुळबुळ पाहून प्रतापरावने मिश्किल हास्य केले. वयस लागला, काय सासवडकर जिरली का नाही अजून, फाटली जणू. त्यावर दुसरा एक जण ओरडला, नुसती नाही टराटरा फाटली. त्यावर एकच हाशा झाला. शामरावाचे साथीदार उठून चालू लागणार तोच शामराव आपल्या पायजमाच्या खिशातून हात काढून 100च्या नोटांचा पुडका घेऊन स्टेजवर गेला व विठाबाईच्या हातात नोटा ठेवून म्हणाला, वेळ पडली तर शामराव घरदारी कल, स्वतःला घाण ठेवील, पण गावची मान आन शान
राखल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र प्रतापरावची बोलती बंद झाली. सगळे आ वासून पाहत राहिले. विठाबाईकडे हात करून शामराव म्हणाला, बाई, आता पाटल्याला म्हणावं निघा इकडकडनं, नाहीतर आणा घरची कौलं काढून असली तर. यावर पाटील तोंड फिरवून सरळ फडातून बाहेर पडू लागला. सगळ्या गाडगेवाडीकरांच्या मानाखाली झुकल्या होत्या. कोणाला काही बोलावे काही सुचेना. पाटील, मागं फिरा, विठाबाईने माईकवरून आवाज दिला. तसे सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले. परंतु पाटील मागे फिरण्याच्या मनस्थितीत नव्हते. कुठल्या तोंडाने मागे फिरायचे असा विचार करत होते ते. त्यामुळे पुन्हा वेगाने ते घराच्या दिशेने चालू लागले. तोच पुन्हा आवाज आला, पाटील, मागं फिरा, तुम्हाला भैरोबाची शपथ आहे. कुलदैवतेची शपथ घातल्यावर प्रतापरावला मागे फिरणे भाग पडले. पाटील फडाकडे येत असताना आता पुढे काय घडतंय याची उत्सुकता सर्वांनाच होती. विठाबाईने पाटील व शामराव दोघांना स्टेजवर बोलवले व दोघांच्या पुढे गुडघे टेकून दोघांना वंदन केले आणि बोलायला सुरुवात केली. माय बाप हो, रसिकांच्या जीवावर त्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही आमची कला सादर करतो. पण आज फडात रसिकतेचा उच्चांक झाला. आमच्या जन्मात आम्ही इतका पैसा बघितला नाही कधी, इतका या दोघांनी आमच्यावर उधळला. पण खरे सांगू मायबाप, आम्ही पैशाचे नाही तर रसिकांच्या प्रेमाचे भुकेले असतो. म्हणून आज जो काही या दोघांनी आम्हाला इनाम दिला त्यात फक्त 500 रुपये बक्षीस म्हणून ठेवते आणि उरलेले पैसे त्यांचे त्यांना भैरोबाच्या आणि तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या साक्षीने त्यांना साभार परत करते. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती. विठाबाईच्या या बोलण्याने सर्व रसिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. एवढेच नव्हे तर उभे राहून तिला अभिवादनही केले. प्रतापराव व शामराव निशब्द झाले होते. घरी जाताना प्रत्येकजण म्हणत होता, आज बाईने फड जिंकला. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कथा आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.